आपण पाहतोय की या क्षणाची महत्त्वाची बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 महिन्यांनी घ्या अशी मागणी करण्यात आलेली आहे राज्य सरकारकडून। आज दिवसभरातली सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होतीये आणि त्या दरम्यानच ओबीसी आरक्षणाचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेता त्या 3 महिन्यांनी घेण्यात याव्यात अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेली आहे। युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे आणि संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी थेट दिल्लीवरून आपल्या सोबत जोडले गेलेत। संदीप, दोनही बाजूंनी नेमक्या कोणकोणता युक्तिवाद करण्यात येतोय, राज्य सरकारकडून नेमकं काय मांडण्यात येतंय? एक तर राज्य सरकारकडून देखील युक्तिवाद चालू आहे आणि प्रतिवाद त्यांच्याकडून देखील हा युक्तिवाद सगळा सुरू आहे निकिता। आणि काही वेळापूर्वीच्या सुनावणीला सुरुवात झाली आणि जवळपास या निवडणुका ज्या असणाऱ्या त्या 3 महिने कदाचित पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते, तशी मागणी देखील करण्यात आली आहे। विकास गवळी याचिकाकर्ते थेट माझ्यासोबत आहेत। काय 3 महिने पुढे गेल्या निवडणुका, काय फायदा तोटा कोणाला होऊ शकतो, तुमचं काय मत याबद्दल? ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा केल्याशिवाय ओबीसींना आरक्षण देता येत नाही असं एकदा नव्हे दोनदा निर्णयामध्ये स्पष्ट झालेलं असताना सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही राज्य सरकारकडून त्याच्यामध्ये एक याचिका दाखल करणं, ऑर्डिनन्स काढणं हे प्रकार जे झाले होते, तर ह्या निवडणुका 3 महिने पुढे ढकलल्यामुळं हे निश्चित झालं की आता ह्या 3 महिन्यामध्ये ओबीसींना आरक्षण देण्यापूर्वी इम्पेरिकल डेटा गोळा करणं अतिशय बंधनकारक आहे। मस्ट झालेलं आहे की ह्याच्याशिवाय ओबीसींना आरक्षण मिळणार नाही। ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये या निमित्तानं एक तर निश्चित होणार आहे, ओबीसीचा इम्पेरिकल डेटा कलेक्ट होणार आहे। पण आता कलेक्ट होईल का इम्पेरिकल डेटा? तुम्हाला काय विश्वास आहे त्याबद्दलचा? नेमकं त्याबद्दल काय सांगाल? तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे माझं गाव आहे एकांबा। या एकांबा गावचा इम्पेरिकल डेटा आम्ही फक्त 3 दिवसामध्ये कंप्लीट केला होता। 4000 लोकसंख्या असलेला गावचा जर आम्ही 3 दिवसामध्ये कलेक्ट करू शकतो तर फार काही मोठा हा विषय नाही, कारण केंद्र सरकार किंवा राज्य सरकार ग्राम पातळीवर जाऊन हा डेटा कलेक्ट करणार नाही। त्या ठिकाणी असलेले तलाठी, त्या ठिकाणी असलेले ग्रामसेवक आणि शिक्षक, जे काही अंगणवाडी सेविका, हे ग्राम पातळीवर काम करणारे जे लोक असतात हेच ते इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्याचं काम करतात आणि त्यांच्याकडून हा डेटा कलेक्ट करायचं जर ठरवलं तर 15 दिवस, फार झालं तर 1 महिना, ह्याच्यापेक्षा जास्त कालावधी लागणार नाही। आणि याच्यामध्ये ओबीसीचा अनेक वर्षाचा जो काही बॅकलॉग आहे तो निश्चितपणानं भरून निघणार आहे आणि ओबीसींना खऱ्या अर्थानं न्याय मिळणार आहे। अगदी ओबीसींना न्याय मिळेल, मात्र राज्य सरकारनं अजूनही काय केलं पाहिजे अशी तुमची मागणी आहे? आता दुसरं काहीच करू नये राज्य सरकारनं, सरळ इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्यासाठी आयोगाच्या मार्फत कार्यवाही सुरू करून दिली पाहिजे आणि एका महिन्यात डेटा कसा कंप्लीट होईल या दृष्टीनं प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत। अगदी राज्य सरकारनं देखील आता यापुढे प्रयत्न केले गेले पाहिजेत असं याचिकाकर्ते विकास गवळी यांनी सांगितलेलं आहे। निकिता, धन्यवाद संदीप, आणखी अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू। तर आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 महिन्यांनी घ्या अशी महत्त्वाची मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेली आहे। तर आजच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलंय, राज्य सरकारला मोठा झटका बसलाय असं बोललं जात आहे। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, आपण पाहतोय की जवळपास 18 महापालिकांपेक्षाही जास्त महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत। अगदी फेब्रुवारी महिन्यामध्ये या निवडणुका घेण्याचं राज्य सरकारकडून नियोजन होतं, पण आता जर या निवडणुका 3 महिन्यांनी लांबणीवर पडल्या तर नेमका काय फायदा तोटा होऊ शकतो? नाही, राजकीय पक्षांकडून जोरदार अशी तयारी निकिता या सगळ्या निवडणुकांची तयार करण्यात आली होती। सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, जर महाराष्ट्रातल्या राज्य सरकारचा विचार केला तर 3 पक्ष एकत्र आले होते, वेगवेगळी सूत्र बांधली जात होती, मोठ जी आहे ती बांधली जात होती। महापालिका आणि जिल्हा परिषद या सगळ्यात मोठ्या निवडणुका महाराष्ट्रातल्या आहेत। त्याचबरोबर ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, नगरपंचायत यांच्या देखील निवडणुका आहेत। पण मात्र ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टानं 27% आरक्षण रद्द केलं, त्याच वेळेला महाराष्ट्र राज्य सरकारला हा मोठा धक्का बसला होता आणि त्यानंतर ही याचिका दाखल केली होती। मात्र ही याचिका देखील कोर्टानं जी आहे ती फेटाळलेली आहे आणि अखेर 3 महिन्यांनंतर निवडणुका घ्या असं देखील सांगितलं आहे। रोहतगी यांनी जे वक्तव्य केलं आहे, आज सांगितलेलं आहे की आकाश पाताळ एक करू, मात्र हा इम्पेरिकल डेटा गोळा करू। आता हे गोळा करणं खरं तर महाराष्ट्र राज्य सरकारसमोर सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे। काही वेळापूर्वी दवे हे जे वकील आहेत त्यांनी देखील असा युक्तिवाद केला की 637 जिल्हे भारतातले म्हणजे देशातले 637 जिल्ह्यांमधून ज्याप्रमाणे डेटा केंद्र सरकारनं गोळा केला आहे तसाच महाराष्ट्र राज्य सरकारनं महाराष्ट्रातला डेटा गोळा करावा असा देखील युक्तिवाद कोर्टामध्ये करण्यात आला। पण त्याच वेळेला
कोर्टाकडून अशी देखील एक सूचना करण्यात आली की प्रत्येक राज्याला वेगवेगळे निर्देश आहेत, प्रत्येक राज्याची कॅटेगरी जी आहे किंवा जी एक चौकट आहे ती वेगवेगळी आहे, त्यामुळे त्याप्रमाणे म्हणजे ही पुढची कार्यवाही आहे किंवा जो डेटा गोळा करायची जी कार्यवाही असेल ती करण्यात यावी असं देखील सांगितलं. त्यामुळे येत्या 3 महिन्यात इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं एक मोठं आव्हान जे आहे ते राज्य सरकार समोर असणार आहे. यापूर्वी राज्य सरकारसमोर म्हणजे मोठा खर्च हा सगळा डेटा गोळा करण्यासाठी येणार असं देखील सांगितलं जात होतं. मात्र नवी दिल्लीत जवळपास गेल्या 15 दिवसांमध्ये जे मंत्री महोदय आले होते त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की खर्चाची काही अडचण नाही. म्हणजे छगन भुजबळ यांनी देखील असं स्पष्ट केलं होतं की खर्चाची महाराष्ट्र राज्य सरकार समोर कुठलीही अडचण नाही, काही दिवसांपूर्वीच तरतूद देखील करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारकडून इम्पिरिकल डेटा बाबत नेमकं काय पावलं उचलली जातात आणि त्याला विरोधक नेमकं कशी साथ देतात किंवा कसा विरोध करतात हे बघणं महत्वाचं असणार. हो बरोबर आहे. आणि संदीप, आपण पाहतोय की सुप्रीम कोर्टाकडनं एक महत्वाची बाब म्हणजे 2 पर्याय राज्य सरकारसाठी दिले गेलेले आहेत. ते म्हणजे सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की आरक्षित प्रभाग खुले करा किंवा स्थगित करा. राज्य सरकारकडून नेमक्या कोणत्या पर्यायावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे? नाही, ज्या वेळेला हे प्रभागांची रचना झाली आहे मग त्यामध्ये जिल्हा परिषदेचे प्रभाग असतील निकिता किंवा महापालिकांचे प्रभाग असतील, अगदी ग्रामपंचायतीचे गल्ल्या गल्ल्यांमध्ये प्रभाग असतील तर करा आपण रिस्टोर करूया. तर काय पुढं काय आहे? हां, आता मी तुम्हाला या चॅनेलवर अनेकदा सांगितलं आहे की ट्रिपल टेस्ट पास झाल्याशिवाय आपला अध्यादेश जो आहे तो चालणार नाही. मग याचा अर्थ असा की 50% वर रिझर्वेशन देता येणार नाही. 1 आयोग निर्माण व्हायला पाहिजे, 2 आणि इम्पिरिकल डेटा तयार पाहिजे, 3. त्यातला इम्पिरिकल डेटा हा जो भाग आहे इथे सगळं घोडं अडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आधीच्या निर्णयामध्ये 2 शब्द वापरलेत, कोलेट आणि कंटेम्परेनियस. कोलेट याचा अर्थ ते कम्पेअर करता आला पाहिजे डेटा, त्याची इव्हॅल्युएशन करता आली पाहिजे, आणि कंटेम्परेनियस याचा अर्थ असा की तो आत्ता लागू पाहिजे. आत्ता कुठे कुठे कसं कसं रिझर्वेशनची गरज आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. तर हा डेटा आत्ता तर आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे आत्ता ओबीसीचं रिझर्वेशन घेता येणार नाही. हा पॉईंट 1. आता 3 महिन्यात जर का हे करू शकले तर ते रिझर्वेशन मान्य होईल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. फक्त आपल्या माहितीसाठी सांगतो की 5 वर्षाच्या पुढे मुदत वाढवता येत नाही, हे घटनात्मक बंधन आहे. म्हणजे अगदीच आणीबाणी असेल, कुठे भूकंप झाला वगैरे तर गोष्ट वेगळी, पण नाही तर 5 वर्षाच्या पुढे वाढवता येणार नाही. आणि जिथे निवडणुका होणार नाहीत तिथे नंतर घेता येतात. असं नाही आहे की त्या कायमच्या रद्द झाल्या. खूप जणांचा असा गैरसमज आहे की आत्ता ओबीसी आरक्षण दिलं नाही की ते पुढे कधीच मिळणार नाही. तसं अजिबात नाही आहे. माझ्या ज्ञानाप्रमाणे 243D आणि T खाली विधानसभेला, प्रत्येक राज्याच्या विधानसभेला शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स नंतर ओबीसीचं रिझर्वेशन 50% पर्यंत देता येतं. फक्त ते या ट्रिपल टेस्टमध्ये बसायला पाहिजे. तेव्हा ते कायमचं गेलेलं नाहीये. फक्त या निवडणुकीत ते मिळणार की नाही हा वादाचा प्रश्न आहे. आणि मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की समजा नाही मिळालं तरी राजकीय पक्षांमध्ये एकमत झालं आणि त्यांनी फक्त ओबीसी लोकांना उभं केलं तिथे, तर ते ऑटोमॅटिक मिळाल्यासारखंच झालं ना. पण त्यात सामंजस्याची गरज आहे. ते मुश्किल आहे. समजा एखादा अपक्षही उभा राहू शकतो, त्याला अनेक गोष्टी आहेत. त्याच्यात आणखीन एक मुद्दा, समजा या 3 महिन्यात राज्य सरकार डेटा सादर करू शकलं नाही तर मग पुढे काय? नाही, मग आरक्षण तर नाही करता येणार, उघड आहे. म्हणजे एक तर त्या ओपन कॅटेगरी म्हणून दाखवाव्या लागतील किंवा त्या होणारच नाहीत. मग त्या जेव्हा केव्हा आरक्षण येईल त्यावेळी ते पुढे होतील, तसं करता येतं, पुढे घेता येतील. पण आता होणार नाही ते निश्चित. हे निश्चित. स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपल्यानंतर म्हणजे आता साधारण फेब्रुवारीमध्ये काही महापालिकांची मुदत संपली आहे आणि मग हे महिने जे आहेत ते वाढून दिलेले आहेत. 5 वर्षाच्या पुढे राज्यघटनेच्या तरतुदींप्रमाणे 5 वर्षाच्या पुढे निवडणुका लांबवता येत नाहीत. आणि एखादी व्हेकन्सी मध्येच निर्माण झाली तर 6 महिन्याच्या आत तिथे निवडणूक घ्यावी लागते. आणि जेव्हा संपूर्ण मुदत संपते त्याच्यानंतर घेता येणार नाही. हे 100% हे राज्यघटनेत लिहिलेलं आहे. म्हणजे राजकीय पक्षांना काय, हो, राज्य म्हणजे राजकीय पक्षांना काय वाटतं याच्याशी याचा काही संबंध नाही. मग आता कोल्हापूर असेल, नवी मुंबई असेल, इकडे लांबून ठेवलेत त्यांनी, ते कसे सांगतात? नाही, मी राजकारणावर नका मला विचारू. मी घटनेचं तुम्हाला सांगितलं की मुदत नाही वाढवता येणार. घटनेचं उल्लंघन झालेलं आहे का? नाही, अजिबात नाही. घटनेचं उल्लंघन करतात येत नाही, ते व्हॉइड होईल इलेक्शन. आता त्यांनी नवी मुंबई कोरोनामध्ये तिथे 5 वर्ष होऊन गेले. नाही, कोरोनामध्ये जर का तुम्हाला वेस्ट बेंगॉलमध्ये इलेक्शन घेता येते, जिथे वाटेल इतका कोरोना वाढला तर इथे महाराष्ट्रातही घेता येईल.
तो राजकीय इच्छाशक्तीचा हा प्रश्न आहे. इथे माझ्या राज्यघटनेचा काही संबंध नाहीये. जरी पंतप्रधान म्हणाले की राज्यघटना हा धर्मग्रंथ आहे भारताचा, तरी मला असं वाटतं कोणी फारसा पाळत नाहीये तो. उल्हास बापट यांचं वक्तव्य आपण बघतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 महिन्यांनी घ्या असं आता सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी दरम्यान निर्देश आलेले आहेत. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, आरक्षित प्रभाग खुले करा किंवा स्थगित करा. 2 पर्याय आपण बघतोय दिलेले आहेत राज्य सरकारसाठी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 महिन्यांनी घ्या असं म्हटलेलं सुप्रीम कोर्टानं. सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश राज्य सरकारला, ही आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. सुप्रीम कोर्टाकडनं राज्य सरकारला 2 पर्याय दिलेले आहेत. सुप्रीम कोर्टाचे सुनावणी दरम्यान हे निर्देश. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 3 महिन्यांनी घ्या असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. तर 3 महिन्यात इम्पेरिकल डेटा गोळा करा असं सांगितलंय. संदीप राजगोळकर मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत दिल्लीतनं. संदीप, आपण बघतोय महत्वाचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत. मात्र पुढे काय? कारण 2 पर्याय राज्य सरकारला दिलेले आहेत. मात्र व्हॉट नेक्स्ट? नाही वैभव, जर तसा विचार करायला गेला तर 2 पर्यायांपैकी एक पर्याय जो आहे महत्वाचा, तो निवडणुका रद्द करणं हाच असणार आहे राज्य सरकारच्या समोर. त्याचं कारण असं सांगावं लागेल, जिल्हा परिषद, महापालिका यांच्या निवडणुका आहेत, ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती यांच्या निवडणुका आहेत. जर ओबीसी आरक्षणाचा जो प्रभाग आहे तो प्रभाग सोडून जर निवडणुका घ्यायचं म्हटलं वैभव, तर खर्च वाढणार आहे राज्य सरकारचा. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं, एखाद्या शहरातली निवडणूक आहे आणि ओबीसीचे त्या ठिकाणी जर 10 प्रभाग असले आणि 10 प्रभाग सोडून इतर प्रभागांची निवडणूक घेणं, त्यांचा सगळा निकाल लावणं आणि त्यानंतर ज्यावेळेला निर्णय होईल किंवा एम्पिरिकल डेटा ज्यावेळेला तयार होईल आणि त्यानंतर पुन्हा निवडणूक घेणं, हा सगळा जर ताळमेळ पाहिला तर राज्य सरकारला नक्कीच हे परवडणारं नाही. त्यामुळे राज्य सरकार कदाचित हा निर्णय घेऊ शकतं. पण सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की निवडणुका रद्द केल्या जाऊ शकतात अशी शक्यता आहे. कोर्टाने तसं सांगितलेलं देखील आहे. काही वेळापूर्वी या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. सगळ्या राजकीय पक्षांचं, नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं लक्ष होतं. अनेक ठिकाणी सूत्र देखील बांधली गेली होती, आपल्याला माहित आहे. मात्र या निवडणुका पुढे जाऊ शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे राज्य सरकारसमोर इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं आव्हान. काही वेळापूर्वी वैभव आपण सांगितल्याप्रमाणे जे दवे वकील आहेत त्यांनी असं सांगितलं की 637 जिल्ह्यांमधून केंद्र सरकारनं जो काही डेटा गोळा केलेला आहे त्याप्रमाणेच महाराष्ट्रानं सगळा डेटा गोळा करावा. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला यापूर्वी अशी चर्चा होती की महाराष्ट्र सरकारसमोर खर्चाची बाब आहे. म्हणजे कोट्यवधी रुपये इम्पिरिकल डेटा गोळा करायला लागणार आहेत. पण छगन भुजबळ हे काही म्हणजे गेल्या वेळच्या सुनावणीवेळी जेव्हा नवी दिल्लीत आले होते त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी, पण त्यांनी असं सांगितलं होतं की खर्चाची कुठलीही बाब इम्पिरिकल डेटाबाबत राज्य सरकारसमोर नाही. त्यामुळे इम्पिरिकल डेटा हा गोळा करावा लागणारच आहे. जसं शब्दशः मुकुल रोहतगी यांनी सांगितलं की आकाश पाताळ एक करावं लागेल, पण आम्ही इम्पिरिकल डेटा गोळा करू असं त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे इम्पिरिकल डेटा गोळा करणं हे मोठं आव्हान जे आहे ते आता राज्य सरकारसमोर असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतर येणारं हिवाळी अधिवेशन जे आहे त्यामध्ये या इम्पिरिकल डेटासाठी नेमका किती निधी राज्य सरकार देतं, मग त्याला विरोधक किती त्याला विरोध करणार की राज्य सरकारला सहकार्य करणार, ही आगामी काळामध्ये आपल्याला समजू शकेल. मात्र निवडणुका रद्द करण्याचाच पर्याय सध्या तरी राज्य सरकारसमोर दिसतोय असं म्हणावं लागेल. वैभव, नक्कीच संदीप, मात्र मग ह्यात प्रश्न असा देखील आहे की इतके 9 महिने मग का आपण काही केलं नाही राज्य सरकारने, असा देखील प्रश्न उपस्थित होईल. या सगळ्यात केंद्र सरकार वारंवार सांगत होतं की सदोष आहे जो इम्पेरिकल डेटा आहे तो 2011चा. मग असं असताना या 9 महिन्यामध्ये जर हालचाली केल्या असत्या, जो विरोधकांचा देखील आरोप आहे सातत्यानं, तर फायदा झाला असं वाटतंय. एक तर वैभव, राज्य सरकारनं इम्पिरिकल डेटा गोळा करण्याची मुदत मागण्याची ही पुनरावृत्ती सुप्रीम कोर्टात घडलेली आहे असं म्हणता येईल. यापूर्वी देखील वेळ मागितला होता 6 महिन्यांचा. त्या 6 महिन्यांच्या काळामध्ये राज्य सरकारला कुठलाही डेटा गोळा करता आला नाही. काही वेळापूर्वी विकास गवळी जे आहेत याचिकाकर्ते, त्यांनी सांगितलं की एका गावातला आम्ही इम्पिरिकल डेटा इतक्या वेळेत तयार केला आहे, त्यामुळे राज्य सरकारला हा डेटा गोळा करणं काहीही अवघड नाही. त्यामुळे राज्य सरकारनं याबाबत एकतर केंद्र आणि राज्यातला आपल्याला माहित आहे, केंद्रात वेगळी सत्ता आहे, राज्यात वेगळी सत्ता आहे. केंद्र राज्याकडे बोट दाखवतं, राज्य केंद्राकडे बोट दाखवतं. त्यामुळेच इम्पिरिकल डेटा गोळा करायचं काम राज्य सरकारचं आहे हे कोर्टानं सांगितलेलं असताना देखील राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टाकडेच बोट दाखवलं जात होतं की माफ करा, केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जात होतं की केंद्र सरकार आम्हाला इम्पिरिकल डेटा देत नाही. काल जी सुनावणी झाली त्यामध्ये देखील राज्य सरकारनं पुन्हा एकदा हीच मागणी केली होती की केंद्रानं आम्हाला डेटा उपलब्ध करून द्यावा. मात्र आज सकाळी सुनावणी होण्याच्या पूर्वीच केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं आणि सांगितलं की आम्ही हा इम्पिरिकल डेटा, त्यातल्या त्यात ओबीसींचा इम्पिरिकल डेटा आम्ही राज्य सरकारला देऊ शकत नाही, तो सदोष आहे.